धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकत होता. सावली समालोचन परिवारातला डांगरेकर गावचा आवाज व्हीडी यांना तुम्ही आतापर्यंत पाठीमागच्या मॅचमध्ये ऐकलं. चला आजच्या दिवसातली अंतिम आणि शेवटची मॅच आहे आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आता आपण अधिकचा वेळ न घेता आपण मॅचला प्रारंभ करावा असं विनंती आपण करूया. दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 सामने जिंकलेले आहेत. बीवर आणि त्यांच्या विरुद्ध ज्या गावाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या गावचा संघ आहे करंदी. अशी लढत यानंतर आपल्या समोर येत आहे. चला टीम विवरने क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे. टीम करंदीला विनंती आहे की आपण बॅटिंग ऑर्डर अगदी आपण तत्परतेने पाठवा. सामना 4 षटकांचा होणार आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 1 जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल, तो पात्र होईल बक्षीस पात्र फेरीसाठी आणि त्यासाठी हा सामना इथे जिंकावा लागेल. आणि आपण दोन्ही संघांना या मॅचसाठी देऊया भरभरून शुभेच्छा. तुम्ही पाहत आहात नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4. एका बाजूला संघ आहे करंदी, एका बाजूला संघ आहे विवर. दोन्ही संघांमध्ये महत्त्वपूर्ण मॅच आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल सेमी फायनल साठी. म्हणजे एक तरी पारितोषिक या स्पर्धेमध्ये त्या संघाला मिळेल. फक्त हा सामना जिंकावा लागेल आणि दोन्ही संघांमध्ये आता हा सामना आपल्या समोर येत आहे. देवी आपण दोन्ही संघांना या आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅच साठी भरभरून शुभेच्छा. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे टीम करंदी या टीमची आणि या जोडीमध्ये 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना षटक क्रमांक 1 मध्ये टीम विवर कडून षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्गवरी तयार. योगेश ज्याने आज संपूर्ण दिवसामध्ये प्रभावशाली गोलंदाजी केलेली आहे, परंतु बॅटिंग मध्ये ऋषिकेश आणि त्याच्या सोबतीला जीवन निकम. जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल लेट कट केलाय, बॉल निघाला थर्डमॅन च्या दिशेने शर्यत लागली आणि पहिल्याच बॉल वरती मिळाला टीम करंदीला धावा 4. बॉल जाईल सीमा पार. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय चौकाराने. बॅटिंग करत असताना फलंदाज ऋषिकेश यांनी बॉल यायची वाट पाहिली आणि त्यानंतर या बॉलची वाट लावली. बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार आलाय. लेट कट खेळला, बॉल सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलेलं आहे. योगेश तयार. हो वेगाची दहाकता दाखवणारा बॉल, परंतु पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. शशी मेहर सर, दत्ता मेहर सर यांची पंचांची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. दोन्ही हात फैलावल्याने सांगितलं की हा वाईट बॉल आहे, दिशाहीन बॉल. पुढे सोडलाय बॉल. आता पुन्हा एकदा एक वेगवान बॉल, एक पाय पुढे काढला होता बॅट्समन ऋषिकेश यांनी, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट आलाय. धाव कोणती या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. निर्धाव बॉलची इथे सांगता होतीये. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. एक पाऊल पाठी. आक्रमण केलं, आकाशाला गवस निघालं, बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी ऋषिकेश यांचा फटका आहे तुफानी आणि ऋषिकेश नावाची आली मैदानाच्या आतमध्ये सुनामी. बॉल सीमारेषा पार. षटकार. हाही बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. सरळ बॅटने खेळलेला एक अप्रतिम फटका. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 11 वरती. नो लॉस टीम करंदी. ऋषिकेशची बॅट आज सडपले, परंतु योगेश असे गोलंदाज आहे ज्याने एका मॅच मध्ये 5 फलंदाज माघारी पाठवले होते. असा खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती.
विवर टीमचा भेदक गोलंदाज, पंचांकडे हलकीशी अपील, परंतु बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावू शकला नाही. डॉट आलाय. धाव कोणती या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. निर्धाव बॉलची सांगता होतीये. तब्बल बॉल झालेले आहेत, 4 धावा झालेल्या आहेत, तब्बल 11. 2 बॉलचा के बाकी. पॉवर प्लेचं षटक आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत, कन्वर्ट करू शकले नाही मोठ्या फटक्यांमध्ये. फुल टॉसला दुसरीचं जोखीम घेतलं आणि ते पहा, म्हणजे आता धाबा किती मिळतील? 3च धाबा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. धावून 2 आणि थ्रो मध्ये आलेली एक सिंगल धाब आहे. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत टीमसाठी. टीम करंदी या टीमसाठी परंतु योगेश पुन्हा तयार विकेटच्या शोधामध्ये आहेत. पॉवर प्ले क्रमांक 1चं षटक आणि शेवटचा बॉल. सरळ बॅटिंग खेळलेला स्ट्रोक, वाईडिश लॉंगॉन आहेत. बॉल वरती जातील, बॉलची फेकी तत्परतेने. एक सिंगल धाव. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. धावसंख्या आहे धाव फलकावरती तब्बल 15. प्रथम बॅटिंग करताना टीम करंदीने पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात केली आहे. 10 पेक्षा जास्त धावा म्हणजे 10+, 10+, ही जी सरासरी आहे ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली मांडली जाते आणि ती सुरुवात टीम करंदीने केली आहे. परंतु अद्यापही विवरला विकेट मिळाली नाहीये. एका बाजूला ऋषिकेश, जीवन ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करत होता. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. स्ट्रायकर एंडला फलंदाज जीवन तयार. नॉन स्ट्रायकर एंडला ऋषिकेश. गोलंदाजी मार्कवरती बदल केला आणि ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती आर्यन धनावडे सारखा युवा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर खेळाडूला बोलवलंय. परंतु एका बाजूला आक्रमक फलंदाज आणि ऑलराऊंडर खेळाडू करंदीचा जीवन स्ट्रायकर एंडला आहे. अनेक स्पर्धा याही खेळाडूने चांगल्या प्रकारे खेळलेल्या आहेत, त्यामुळे बॅटल बघण्यासारखं आहे. आर्यन तयार. आक्रमण केले, आल्या पावली जीवनने बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हर नंबर 2चं स्वागत केलंय दिमागदार. जीवनचा फटका आहे रुबाबदार, फटका आहे शानदार. जीवनचा वार, बॉल सीमा पार, षटकार. राऊंड द विकेट आला होता आर्यन धनावडे आणि त्यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. बॉलने सीमारेषा ओलांडली 7 धावांसाठी. हा आणखीन एक बॉल. आता एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू जातील का? नाही जात आहेत, परंतु अखेरकार बॉलही सीमारेषा चिरतोय. 4 धावांसाठी. एका बाजूला सुनामी, एका बाजूला वादळ यांचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. 2 बॉल वरती 2 मोठे टोलेले आलेले आहेत, परंतु आर्यन धनावडे यांना समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 25 धावा. 0 गडी बाद. बॉलर तयार होतील गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा या षटकामध्ये. एका बाजूला धावसंख्या 25. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. आर्यन धनावडे यांना कमबॅक जोमाने करावे लागेल. क्षमता आहे, प्रतिभा आहे, परंतु एका बाजूला जीवन मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होत आहेत. आता सरळ बॅटने ऑफ ड्राईव्ह केलेला हा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. हा खोलवर टप्प्याचा बॉल आर्यन धनावडे यांनी इथे हाताळला होता. निश्चित मोकळा श्वास घेतला असेल आर्यन धनावडे यांनी, कारण या अगोदर 2 मोठे फटके खर्च केले होते. हा बॉल प्रभावशाली होता. आता स्ट्रायकरला ऋषिकेश आहेत, कारण दोन्ही बाजूने आक्रमण आपण पाहिलंय, परंतु हा बॉल आता स्ट्रेट मारलाय. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर याही बॉलने सीमारेषा तोडली आहे. सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. हा आणखीन एक आलाय चौकार. धावसंख्येचा वाढलेला प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये करंदी टीमचा आपण पाहत आहोत.
आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. ऋषिकेश स्ट्रायकर एंडला तयार. ऑन साइडला वळवलाय. खेळाडू आहे डीपला. एकच सिंगल धाव. म्हणजे एक चौकार घेऊन जर तुम्ही एक धावून काढता, स्ट्राईक रोटेट करता, याला चांगलं क्रिकेट म्हटलं जातं. परंतु एका बाजूला विवर टीमसाठी विकेट महत्वाच्या आहेत या सध्याच्या घडीला 2 फलंदाजांच्या. कारण या 2 फलंदाजांनी तळ ठोकलाय परंतु आक्रमणही केलेलं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस करून बसले जीवन या बॉलवरती. आणि अखेरकार ज्या पहिल्या विकेटचा शोध सुरू होता तो इथे थांबला आणि या बॉलवरती आर्यन धनावडे यांनी अखेरकार ती महत्वाची विकेट टीमला मिळवून दिले. जीवन इथे माघारी. टीम करंदी टीमला हा मोठा धक्का. आर्यन धनावडे यांचा हा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॅटची आतली कडा घेऊन बॉलने स्टँडचा वेध घेतला. धावसंख्या आहे धावफलकावरती 31-31 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ बाकी. रोशन मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येत आहेत. स्ट्रायकर एंडला ऋषिकेश आणि गोलंदाजी मार्क वरती आता ओव्हर नंबर 3. गोलंदाज साहिल ओव्हर नंबर 3 विवर टीम कडून. विवर टीमला पहिलंच यश मिळालेलं आहे परंतु सुरुवात जीवन आणि ऋषिकेश या टीमने करंदी टीमला जबरदस्त सुरुवात करून दिलेली आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? हो आले. आणखीन एका विकेटचं पतन. स्ट्रायकर जोडी आता माघारी येते. पहिल्यांदा जीवन आणि त्यानंतर फलंदाज ऋषिकेश येत आहेत माघारी. हे दोन्ही स्ट्रायकर फलंदाज परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या धावफलकावरती आता आहे तब्बल इथून पुढे 31 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 फलंदाज इथे गमावलेले आहेत. टीम करंदीला हा धक्का क्रमांक 2रा लागलेला आहे. बॅटिंग मध्ये आता क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या या पार्टनरशिप साठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी फलंदाज येत आहेत. संदीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. प्रतिभा आहे मधल्या फळीमध्ये बॅटिंग करू शकतात आणि ती पार्टनरशिप आज मैदानाच्या आतमध्ये बनवावी लागेल. एका बाजूला साहिल आले. पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळवलेली आहे त्यामुळे टीम करंदीला धक्का क्रमांक 2. ऑन साइडला आल्या पावली अंगावरती नरा बॉल वळवलाय. सिंगलचा प्रयत्न केलाय. दुसरीचाही प्रयत्न केला गेला. सेकंडला फेक आणि इथे संदीप निकम यांची धावा पुरी पडली. आणखीन एक धक्का लागलेला आहे. एक वेळ अशी होती ना की जिथे टीम विवरला विकेट मिळत नव्हत्या परंतु एक वेळ अशी आलेली आहे की आता टीम विवरला विकेट मिळू लागलेले आहेत. एक वेळ अशी होती की टीम करंदीने एकही गडी गमावला नव्हता. आता 3 फलंदाज गमावलेले आहेत. हलक्या हाताने खेळलेला फटका आणि त्याच्यावरती दुसऱ्या धावेचा दाखवलेला मानस अपुरा पडला आणि संदीप निकम यांना जड पावलांनी यावं लागतंय माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 आकाश. टीम करंदीने सुरुवात चांगली केली परंतु त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. परंतु साहिलने जोमाने कमबॅक केलं. टीम विवर साठी महत्वाच्या विकेट्स या 2 बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत. प्रत्येक विकेट ही तितकीच मोलाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्या विकेट टिपण्याचा प्रयत्न साहिलने केला. बॉलर तयार. स्ट्रायकरला डावकुर आताचा खेळाडू आकाश. टप्पा पडल्यानंतर खेळण्याचा प्रयत्न. एकच सिंगल धाव त्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आता पुढे जाईल फार वेळानंतर. एक सिंगल धाव प्राप्त होते. एकही मोठा फटका अद्यापही आता आलेला नाहीये. एक वेळ अशी होती की फलंदाजांनी मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातला होता. खेळाडू आहेत. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या 34. 34 धावा. वेग मंदावला आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये साहिलने केलेलं आहे.
4च बॉल टाकले, 3च धाबा दिलेली आहेत. एक वेळ अशी होती टीम करंदी या टीमसाठी फलंदाजांनी मोठ्या फटक्यांचा दुडगूस घातला होता, परंतु पहा एकही मोठा फटका या 6 बॉलच्या पाठीमागे येऊ शकला नाही. 8व्या बॅटने फटका खेळलाय समोर खेळाडू, बॉलच्या खाली, डाऊन दी बॉल, विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज माघारी. फटका फसला, टप्पा पडल्यानंतर अगदी समोरच्या बाजूला हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑफ क्लिअर करू शकले नाही. विकेटचं होतं इथे पतन. खेळ आयुष्याचा असो की क्रिकेटचा, सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ हा आपल्याला जिंकता आला पाहिजे. आणि या डावामध्ये आता चांगला डाव उभा करावा लागेल. तब्बल 5 बॉलचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रामदास मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. रामदास यांच्याकडे ती प्रतिभा आहे. सुरुवातीच्या जोडीमध्ये बॅटिंग करू शकतात, मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करू शकतात, ही प्रतिभा त्यांच्याकडे आहे. परंतु एका बाजूला साहिर यांचा भेदक मारा, चांगलाच बॉल टाकला याही बॉलच्या पाठीमागे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला नॉन स्ट्राइक एंडला फेक केली आहे, कोणती धाव मिळणार नाहीये. बीवर टीम साठी यशस्वी षटक या ठिकाणी संपलं. 3 षटकांच्या अखेरीस करंदी टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 34. बॅटिंग करत असताना गडी गमावलेले आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34. शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ आता शेष. नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 करंदी गावची क्रिकेट स्पर्धा आजचा पहिला दिवस. उद्या आता 12 संघ सहभागी होणार आहेत, रविवारी 12 संघ सहभागी होणार आहेत, अशी असणारी क्रिकेट स्पर्धा. अंतिम षटकासाठी आता टीम विवरने पर्याय निवडलेला आहे. संस्कार ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय रामदास आणि त्यांच्या सोबतीला रोशन यांना आता हात खोलावे लागतील. मोठ्या फटक्यांचं धाडस अंतिम षटकामध्ये करावं लागेल. वळवला बॉल, निघाला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, बॉलने घेतले भरारी. फटका आहे रोहनचा भारी, रोशनचा भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार, षटकार. छोट्या उसळीचा बॉल, त्याला पुल केलाय, पुल पॉवरफुल होता. बॉल सीमा रेषा पलीकडे गोल, षटकार येतोय या बॉल वरती. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर. आणि धावांच्या शोधामध्ये असताना खेळलेला फटका सरळ 6 धावांसाठी फार वेळानंतर हा मोठा फटका आला टीम करंदीसाठी. पुन्हा एकदा संस्कार तयार, डावखोरे हाताचा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पाठी ओढलेला बॉल शरीरापासून दूर ठेवला. धाव घेण्याचा प्रयत्न नाही, अंपायर कॉल वाईड. पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. फटका फसला, परंतु झेल दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडलेला आहे. आणखी एक धक्का टीम करंदीला. बॉलर तयार. संस्कार आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 7 सूरज बॅकफूट वरती गेले. खेळाडू आहे डीप कव्हरला, एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न. फेक कोणत्या एंडला, तर स्ट्रायकर एंडला फेक केलेली आहे आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी येतील कारण धाव कमी पडलेली आहे.
सूरज मैदानाच्या आतमध्ये आले, चांगला फटका एक्झिक्यूट केला, परंतु या फटक्याला दुहेरीमध्ये कन्वर्ट करू शकले नाही. माघारी येत आहेत. धावसंख्या आहे आता धावफलकावरती 42 धावा आणि तब्बल 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ शेष. डॉट आलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाही. निर्धाव बॉल येतोय आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीचे डॉट बॉल खेळून चालणार नाही टीम करंदीला. परंतु एका बाजूला ही जमेची बाजू आहे टीम व्ह्युअरसाठी, कारण अंतिम षटकामध्ये तुम्ही जेवढे डॉट बॉल टाकता तेवढ्या समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती तुम्ही रोखता. आणि याही बॉलवरती पहा, सुरुवातीचा कालखंड जर तुम्ही पाहिला असेल ना टीम करंदीचा, जबरदस्त राहिला. 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग केली होती ऋषिकेश आणि जीवनने, परंतु त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी चाललेले आहेत. रोशन जर सोडले तर एका एक खेळाडूला मोठा खेळ करता आलेला नाहीये मिडल ऑर्डर मध्ये. आता षटकातील काही शेवटचे बॉल समोर खेळाय, वरती बॉलर हेड, क्षेत्ररक्षक जातील का वेगाने, जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा तोडली आहे. तलवारीच्या धारेने बॉलने सीमारेषा चिरली आहे 4 धाब्यांसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 47. विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 48. हिट विकेट आहे, त्याच्यामुळे या बॉलवरती रन्स घेतल्या जाणार नाहीत. त्यामुळे धावा आहेत या बॉलच्या पाठीमागच्या 43 आणि विजयासाठी बनवायचे आहेत 44. 44.
सत्र क्रमांक 2 ला होईल सुरुवात. एका बाजूला आपण चर्चा करत आहोत, पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बनवलेला टीम करंदीने धावा आहे तब्बल 43. विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य आहे. एका बाजूला बॅट्समन तयार होतील, 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. टीम विवर कडून एका बाजूला आर्यन धनावडे आणि त्यांच्या सोबतीला अशोक धनावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते आणि षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्ग वरती टीम करंदी कडून जीवन चव्हाण ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. हे ऑलराऊंडर खेळाडू आहे टीम करंदीचे जीवन चव्हाण. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करतात. बॅटिंग तर चांगली केलेली आहे, आज गोलंदाजी चांगली करावी लागेल. एका बाजूला आर्यन धनावडे आणि अशोक धनावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, ऑफ ड्राईव्ह केलाय, बॉलने गॅप शोधला आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. दिमागदार फटका होता, रुबाबदार बॉल चाललाय सीमापार. धावा मिळतील 4, चौकार आलाय. प्रति उत्तर दिलेलं आहे. टीम करंदीने बॅटिंग केली होती त्यावेळेस टीम करंदीलाही पहिला चौकार मिळाला होता. पॉवर प्लेचा एक सुंदर फटका, रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा ऍड करा. पॉवर प्लेचं षटक म्हणजे रिकाम्या जागा भरा आणि ती रिकामी जागा भरली या बॉलने. हे बॅटल पुन्हा एकदा बघण्यासारखं आहे. अगोदर देखील आपण पहिल्या सत्रामध्ये हे बॅटल पाहिलं होतं. हाई फटका, आता हाई बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. लागोपाठचा दुसरा बॉल सीमापार. ज्यावेळेस आर्यन धनावडे गोलंदाजी करत होते त्यावेळेस जीवन चव्हाण बॅटिंग करत होते. आता जीवन चव्हाण गोलंदाजी करतायत आणि आर्यन धनावडे बॅटिंग करतात. हे युवा ऑलराऊंडर आहेत दोन्ही गावचे, एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. निमित्त करंदी गावची स्पर्धा. पुन्हा एकदा एक चांगला फटका, क्लासिकल अंदाजामध्ये बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी बघता बघता धावसंख्या 8. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलची फेकी करतील आणि इथे पहा अशोक धनावडे धावत गेले होते अर्ध्या क्रीज पर्यंत. माघारी येणं कठीण झालं होतं, परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे बालंबार बचावलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण 38 वर्तुळाच्या आतमध्ये. प्रत्येक धावी किती महत्वाची असते ना. ज्यावेळेस मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये जाते त्यावेळेस आपल्याला प्रत्येक धावेचं मोल त्यावेळेस ऑन साइडला. आता बॅकअप नाहीये, बॉल निघाला सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. तिसरा चौकार. आर्यनच्या फलंदाजी मधली लकब आहे. जीवन चव्हाण विरुद्ध आक्रमण केलेला आहे. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल अगदी सहजरित्या पाठवला सीमारेषा पलीकडे. आपण जी प्रत्येक धावे सुरुवातीला खर्च करतो ना त्याचं महत्व हे शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला कळतं. बॉलर तयार. आताही चांगलाच फटका खेळलाय, मिड विकेटला बॅकअप नाहीये. आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे. दणदणीत फटक्याचा दानपट्टा मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे आर्यन धनावडे. हाय बॉल पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मिळाला मोका, दिला ठोका, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 धावा. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. आर्यन धनावडे विरुद्ध जीवन चव्हाण. रंगलेला एक रोमांचक सामना. बिवर विरुद्ध करंदी. जीवन चव्हाण यांना विकेटसाठी जाळं विणावं लागेल, रन इथे आकाव्या लागतील, कुरघोड्या कराव्या लागतील या मॅच मध्ये. शेवटचा महत्वपूर्ण बॉल पॉवर प्लेचा या षटकातला. समोर खेळला, लॉंग ऑन काढला, बॉल तिथेच मारला. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आणखीन एक दर्जेदार फटका सीमारेषा पलीकडे चाललेला आहे. आर्यन धनावडे मैदानाच्या आतमध्ये या नावाची सुनामी आलेली आहे आणि सुनामीचा कहर पहा. लॉंग ऑन काढला, बॉल तिथेच मारला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. मिनिट वरती केलेली बॅटिंग आहे. तब्बल पहिल्याच ओव्हर मध्ये कोटलेले आहेत. धावा 20. बॅटिंग करत असताना आता इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावामध्ये आपण वादळ पाहिलं, त्या वादळाचं नाव होतं जीवन. त्यानंतर पहिल्या डावामध्ये आपण चर्चा केली होती ऋषिकेश यांची बॅटिंग, सुनामी पाहिली होती, परंतु त्यानंतर
या मॅच मध्ये आपण पाहत आहोत आर्यन धनावडे नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. ओव्हर नंबर 2 साठी करंदी गावचे ऑलराऊंडर आणि वेगवान गोलंदाज संदीप निकम गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि आज विकेट घ्याव्या लागतील कारण संघाला विकेट मिळाली नाहीये. प्रतिभा आहे. बॉलर तयार. पायांचा वापर केलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडू तुम्ही पाहिलं अशोक धनावडे आणि संदीप निकम हे अनुभवी खेळाडू आहेत त्या गावचे. आणि अशोक धनावडे यांनी काय केलं की स्ट्राईक आर्यन धनावडे यांच्याकडे दिलेला आहे. संदीप निकम यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. करंदी गावचे एक अनुभवी खेळाडू ऑलराऊंडर आहेत. पहिला बॉल संयमाने टाकलेला आहे. बॉल क्रमांक 2 त्यांचा प्रगती पथावरती येतोय. संदीप निकम पुन्हा तयार गोलंदाजी मार्कवरतून. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आहे. निश्चित आर्यन धनावडे लेग बाईटची धाव्या ठिकाणी आहे. पंच कळवत आहेत. आर्यन धनावडे यांच्या बॅट मधून सरळ बॅटने धावा चांगल्या आल्या होत्या परंतु या बॉलवरती खेळण्याचे मनसुबे काही वेगळे होते. स्विच हिटचा प्रयत्न करायला गेला आणि तो प्रयत्न इथे उधळून लावलाय. गोलंदाजी करताना गोलंदाज संदीप निकम एका बाजूला आर्यन धनावडे यांना आपण आतापर्यंत पाहिलं. अशोक धनावडे स्ट्रायकर एंडला गोलंदाजी मार्कवरतून संदीप निकम. पदलालित्य होतं या फटक्याच्या पाठीमागे. बॉल निघालाय डीप कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी काही धाबा तिथे वाचवलेल्या आहेत. 2 धाबा तब्बल या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. प्रत्येक धावेला फार मोठं महत्व आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचं आहे तर हा सामना जिंकावा लागेल. संदीप निकम एक मोठी उमेद विकेटसाठी टीम करंदीसाठी आणि करंदी गावचे पाठीराखे आज आशाभूत नजरेने संदीप निकम यांच्याकडे पाहत असतील. परंतु एका बाजूला अशोक धनावडे तयार. पायांचा वापर केला. बॅक टू द बॉलर. धाब आता मिळत नाहीये. अशोक धनावडे यांना रीड केले संदीप निकम यांनी. हा बॉल डॉट टाकलेला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संदीप निकम यांनी आपल्या गोलंदाजीची धार प्रखरतेने दाखवलेली आहे परंतु पाठीमागच्या एका मॅच मध्ये अशोक धनावडे यांनी खेळ चांगला केलेला आहे. हे विसरून चालणार नाही. धावसंख्या धावफलकावरती आहे 24 धावा. आतापर्यंत टाकलेले बॉल 4 धावा खर्च केलेले आहेत. 4 काटकसरीचं षटक. धावसंख्येचा वाढलेला वेग संदीप निकम यांनी कमी केलाय. भन्नाट वेगेश त्यांचा वेग. फलंदाज क्लीन बोल. त्रिफळाची धक्का क्रमांक पहिला टीम विवरला आणि करंदीला पहिलं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे. संकट मोचक म्हणून मैदानाच्या आतमध्ये करंदी टीम साठी नाव संदीप निकम. मैदानाच्या आतमध्ये ड्रीम बॉल टाकलाय. बॉल एस्ट्यांचा वेध घेतोय. त्रिफळाचीत केलेला आहे. विवर गावच्या या अनुभवी खेळाडूला अशोक धनावडे माघारी. डावी एसटी वाकवली. धक्का क्रमांक पहिला लागलाय. त्याच वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये सूरज धनावडे बॅटिंगसाठी अंडरम क्रिकेटचा आणि ओरम क्रिकेटचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्रमांक 3 वरती. धावसंख्या आता स्थिरावली 24 वरती. शेवटचा बॉल प्रगती पथावरती. करंदी टीमला विकेट मिळत नव्हती ती विकेट मिळवून दिलेली आहे. समीकरण 13 बॉल 20 आहे. आज तारणहार म्हणून मैदानाच्या आतमध्ये काम करावं लागेल. एका बाजूला करंदी टीम साठी संकट मोचक म्हणून संदीप निकम यांनी तो बॉल टाकला. तो विकेट मिळवणारा होता. शेवटचा बॉल षटकातला बाकी आहे. सूरज धनावडे एक महत्वाची विकेट या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी. फटका तर खेळा. एक पाऊल पुढे काढलं. बॉल गॅप शोधतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती संदीप निकम यांनी चौकार खर्च केलाय. समीकरणामध्ये होतोय बदल. सूरज धनावडे मैदानाच्या आतमध्ये आले आणि संदीप निकम यांच्यावरती प्रहार केला. एक पाय पुढे काढला. ओव्हर दी बॉलर हेड. समोरच्या बाजूला खेळलेला. साइड स्क्रीनच्या बाजूने चाललाय बॉल सीमा पार. चौकार. आता धावसंख्या इथून पुढे बनवायची आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. टीम मीटिंग बोलवलेली आहे. षटक क्रमांक 3 फार महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. दर्द सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही असं म्हणतात परंतु 1 मिनिट विचार
करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. टीम मीटिंग मध्ये आता काय चर्चा होईल, ओव्हर नंबर 3 साठी कुणाला बोलवलं जाईल याची चर्चा सुरू आहे. कुणावरती दिली जाईल जबाबदारी, कुणाच्या हातामध्ये सोपवला जाईल बॉल, कुणावरती ठेवला जाईल विश्वास, आणि तो विश्वास कोण आज सार्थ ठरवेल. ओव्हर नंबर 3 फार महत्वपूर्ण षटक आहे. हे षटक असं आहे जो संघ या षटकामध्ये चांगली कामगिरी करतो तो संघ मॅचला कलाटणी देतो. आणि ओव्हर नंबर 3 साठी अखेरकार तो पर्याय निवडलाय गोलंदाजी मार्क वरती करंदी गावच्या रामदास निकम यांना बोलवलेला आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत रामदास निकम करंदी गावचे. बॅटिंग मध्ये रामदास निकम यांना प्रभावशाली खेळ करता आला नाही, परंतु आज गोलंदाजी चांगली करावी लागेल. बॉल त्यांच्या हातामध्ये आहे. बॅटिंग मध्ये आर्यन धनावडे सारखा एक आक्रमक फलंदाज स्ट्रायकर एंडला उभा होतोय. नॉन स्ट्रायकर एंडला सूरज धनावडे. येणारे 12 बॉल 16ची झुंज मैदानाच्या आतमध्ये विवर विरुद्ध करंदी. ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल घेऊन निघालेले आहेत रामदास निकम. पहिलाच बॉल अंगाला भेदणारा आहे. या बॉलच्या पाठीमागे नॉन स्ट्रायकर एंडला फेक. एक सिंगल धाव टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आर्यन धनावडे यांना. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. स्ट्राइक वरती आता आणलेला आहे सूरज धनावडे यांना. पहिला बॉल तर रामदास निकम यांनी चांगला टाकला आहे, परंतु 5 बॉल चांगले टाकावे लागतील. दोन्ही खेळाडू आता खेळपट्टीच्या अगदी स्ट्रायकर एंडला आले. चर्चा करत होते, कारण चर्चा ही तितकीच महत्वाची असते. चर्चेमधून एखादा विषय सुटतो, परंतु या मॅचचा तिढा सुटेल का. 11 बॉल 15. 11-15चा थरार. निघालेत रामदास निकम. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल. लांबी कमी पडलीये. 2 खेळाडू धावतायत आणि अखेरकार सूरज धनावडे इथे माघारी. दुसऱ्या विकेटचं पतन. विवर टीमला धक्का क्रमांक 2 लागलाय. आज सूरज धनावडे मोठा खेळ करू शकले नाही, क्लिअर करू शकले नाही. सीमारेषा फटक्यामध्ये नव्हतं, पूर्णत्व जावं लागेल. माघारी लांबी कमी पडली, एलिव्हेशन जास्त राहिलं या फटक्याच्या पाठीमागे आणि क्षेत्ररक्षकाने आपलं काम चोख केलं. जीवन तिकडे होते आणि त्यांनी हा कॅच पकडलेला आहे. आता इथून पुढे समीकरण बदलतंय. पहा, जीवन यांनी चांगला कॅच पकडला कारण महत्वपूर्ण कॅच आहे आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. आता 10 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी बनवायचे आहेत धावा 15 आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी योगेश आलेले आहेत. योगेश यांनी संपूर्ण दिवसभरामध्ये गोलंदाजीमध्ये आपला बोलबाला दाखवलेला आहे. आज बॅटिंग मध्ये आपल्या नावाचा डंका त्यांना वाजवावा लागेल. परंतु एका बाजूला रामदास निकम यांची धारदार गोलंदाजी सुरू आहे. 2च बॉल टाकले, 1च धाव खर्च केली आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. कट करण्याचा प्रयत्न, पंचांगडी अपील, परंतु हा वाईट बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. या गोष्टी अंतिम षटकामध्ये टाळाव्या लागतील कारण ही वेळ धावा वाचवण्याची आहे. परंतु एका बाजूला महत्वपूर्ण धाव टीम विवरला मिळते. धावसंख्या आता पुढे जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती रामदास निकम तयार होत आहेत. ऑलराऊंडर खेळाडू टीम करंदी. एका बाजूला ऑलराऊंडर खेळाडू योगेश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत जे विवरचे आहेत. दिशा दिली या बॉलला. खेळाडू आहे डीप कव्हरला. म्हणजे अगदी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्याच प्रकारची बॉलिंग या बॉलच्या पाठीमागे रामदास निकम यांनी केली. बॉल शरीरापासून दूर ठेवला. डीपला प्रोटेक्शन आहे आणि फटका तिकडेच खेळला योगेशांनी. एकच सिंगल धाव प्राप्त होते. परंतु आर्यन धनावडे ही एक मोठी उमेद आहे. एका बाजूला रामदास निकम एक मोठी आशा. टीम करंदीची बॉलर तयार. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. कमी गतीचा टाकलेला बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. थोडीशी या बॉलच्या पाठीमागे लालसा दिली होती. एक सिंगल धाव प्राप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 32 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 8 बॉल 12. रामदास निकम पुन्हा तयार. स्ट्रायकर एंडला फलंदाज योगेश. 8 बॉल 12चा थरार. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. डॉट आलाय. धाव आता मिळत नाहीये. निर्धाव बॉल येतोय. एका बाजूला आता 7च बॉल 12 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. जबरदस्त रंगलेली एक रोमांचक मॅच. उत्कंठावर्धक सामना. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना आहे.
पाठीराखे व्याकुळ झाले असतील विजयासाठी. खेळाडूंची तळमळ सुरू आहे. कधी एकदा आमचा संघ अंतिम 4 मध्ये जातोय. आता 7 बॉल 12ची गरज आहे. शेवटचा बॉल. जो संघ चांगला खेळ करेल त्याची मॅचवरची पकड चांगली. रामदास निकम तर एका बाजूला योगेश. शेवटचा बॉल ऑन साइडला आणि डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मधून बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. मॅच जिवंत ठेवणारा चौकार आलाय टीम व्हीवर साठी. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. आतापर्यंत 5 बॉल मध्ये सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या बॉल वरती रामदास निकम यांनी तो चौकार खर्च केला. आता समीकरण बदललं. 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहे धावा इथून पुढे. 6 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत इथून पुढे 8. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज काहीतरी करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. एक चांगल्या खेळाचं सादरीकरण करावं लागेल. दोन्ही संघांना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये आहे बरोबरीची संधी. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल बक्षीस पात्र फेरीमध्ये आणि त्या संघाला सेमी फायनलचा सामना खेळता येईल. एक तरी पारितोषिक मिळेल. त्यासाठी आज लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्न करावा लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटकासाठी महत्वपूर्ण आता पर्याय निवडलेला आहे टीम करंदीने. सूरज निकम गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. समोर आहेत आर्यन धनावडे ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. सूर्य तुम्ही पाहत आहात. आता हळूहळू सूर्य हस्ताच्या दिशेने निघालेला आहे. चांगलाच बॉल सूरज निकमने या बॉलच्या पाठीमागे हाताळलेला आहे. डॉट आलाय. आर्यन धनावडेला बांधून ठेवलेला आहे. 5 बॉल 8ची गरज आहे. परिंदे को मंजिल मिलेगी पहले उसके पंख बोलते हैं, वही लोग रखते अक्सर जमाने में खामोश दोस्तों जिनके हुनर बोलते हैं. आणि ते हुनर आज बोलणं महत्वाचं आहे. सूरजने पहिला बॉल डॉट टाकलाय. 5 बॉल 8. हा बॉल हवेत खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? आले आणि अखेरकार आर्यन धनावडे माघारी. चांगला झेल सीमारेषेलगत पकडलाय सुनील यांनी. पहा मोठी उमेद या मॅचची व्हीवर टीमची, ज्याने सुरुवातच पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज केली होती ना, असा खेळाडू जड पावलांनी आर्यन धनावडे माघारी येतोय. ही एक मोठी उमेद होती. आता मैदानाच्या बाहेर आर्यन धनावडे जड पावलांनी हताश होऊन फटका फसला, लांबी कमी पडली, बॉल ट्रॅव्हल होऊ शकला नाही सीमारेषेच्या पलीकडे. विकेटचं होतंय पतन. आता 4 बॉल 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि आता याच विचारधारेने मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल या मॅच मध्ये. 4 बॉल 8 आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी ओमकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. आज नावाप्रमाणे ओमकारांना बॅटिंग करावी लागेल. समोरच्या बाजूने सूरज ऑन साइडला वळवलाय. बॉलने भरारी घेतलीये. बॉल निघाला सीमारेषा पार. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. आणि या बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. ओमकार आले आणि त्यानंतर पहा गरकन गिरकी घेतली. बॉलला भिरकावून दिलं सीमारेषा पार. आता 3 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहे 2 धावा. परिस्थिती थोडीशी बदललेली आहे. कधी मॅच करंदीला तर कधी मॅच व्हीवरला, कधी मॅच व्हीवरला तर कधी मॅच करंदीला अशी हेलकावे देते. सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत हेही निश्चित आहे. आता येणारे 3 बॉल 2 धाब्यांची गरज आहे. सूरज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा तयार होतील. सुरुवातीचे काही बॉल ज्यांनी चांगले टाकलेले आहेत ते पुन्हा तयार. आर्यन सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलंय असे सूरज निकम. तर एका बाजूला ओमकार.
सूरज यांच्याकडे क्षमता आहे, प्रतिभा आहे, चांगली गोलंदाजी 2 बॉलच्या पाठीमागे केली आहे, परंतु आता 3 बॉल मध्ये 2 धावांचा बचाव. तारेवरची कसरत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षण आता घराघर फिरवलेला आहे. सिली मिड ऑफ सिली मिड ऑन तैनात. बॅक टू द बॉलर. धाव मिळेल का? तर या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. 2 बॉल 2 ची गरज आहे. बॅट्समन रनआउट. मॅचला पुन्हा एकदा कलाटणी मिळते. कधी वाटतंय की या संघाला सामना सोपा आहे, कधी वाटतोय की या संघाला सामना सोपा आहे, परंतु नाही. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. पुढे काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे आता 2 बॉल 2 धावेंची गरज. कंपल्सरी चेस हा असोसिएशनचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 2 बनवाव्याच लागतील. 2 बॉल 2 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है आणि त्याच जुनूनने मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. आणि अंतिम 2 बॉल साठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला योगेश तयार बॅटिंग मध्ये. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. एका बाजूला सूरज. वळवला बॉल. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? वेळ आहे का? फेक कोणत्या एंडला? स्ट्रायकर एंडला केली आणि अखेरकार या 2 धावा इथे पूर्ण केल्या. करंदी टीमच्या उंजळीमध्ये आलेली मॅच पाण्यासारखी निघून गेली आणि व्हीवरने हा सामना अखेरकार जिंकला आणि बक्षीस पात्र फेरीसाठी आपला प्रवेश निश्चित केला. परंतु करंदी टीम आपणही चांगले खेळलात. आपणही या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडलीत. आपल्या संघर्षाला सलाम आहे. एका टीमने सामना जिंकला, परंतु एका टीमने मन जिंकलेली आहेत. कारण शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला हा सामना आणि प्रेक्षकांना देखील शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा सामना बघायला आवडतो. तो सामना मैदानाच्या आतमध्ये झाला. दोन्ही संघ चांगले खेळले, परंतु शेवटच्या क्षणी अखेरकार व्हीवरने विजय मिळवला. त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि करंदी टीमचा आपण आभार मानूया. तुम्ही चांगले खेळलेला आहात, परंतु उद्याचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि उद्याचा पहिला बॉल हा ठीक 7 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे, याची आपण नोंद घ्या. उद्याची पहिली मॅच आसनी विरुद्ध खर्शी बारामुरे, न्यू रंगीला खर्शी बारामुरे अशी होणार आहे, याची आपण नोंद घ्या. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला अनाउन्स करावा लागेल. प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आर्यन धनावडे आपण या, ज्यांनी धडाकेबाज सुरुवात केली पॉवर प्ले मध्येच, आपण त्यांना देऊया. हा सामना वेळेचा पुरस्कार. आजचा दिवस या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. 8 संघांनी सहभाग घेतला, त्या 8 संघांचा आपण मनपूर्वक आभार मानूया. परंतु उद्या सहभागी होणाऱ्या 12 संघांना आपण उद्याच्या दिवसासाठी देऊया भरभरून